स्वाध्याय इयत्ता 7वी, विषय मराठी, कविता 17वी, थेंब आज हा पाण्याचा. प्रश्न पहिला. कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दात लिहा. अ. या मोत्याचा म्हणजेच पाण्याचा संचय कर. उत्तर. पावसातून धरणीवर येणारे पाणी अत्यंत मूल्यवान आहे. माणूस, पशुपक्षी व निसर्ग यांना जगण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचे आहे. म्हणून आभाळातून बरसणाऱ्या मोतीरूपी थेंबांचा संग्रह कर असे कवयित्रीने म्हटले आहे. आ. निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही. उत्तर. माणूस सोन्या नाण्यांचा संचय करतो नि बहुमोल पाणी मात्र वाया दवडतो. सोन्याच्या घोटाने तहान शमत नाही. निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यातून मोत्यासारखे पीक येते. म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही असे कवयित्रीने म्हटले आहे. प्रश्न दुसरा. खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. अ. आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते. उत्तर. आभाळातील या मोत्याने मातीमधूनही पिकते मोती. आ. मनुष्य खणखण वाजणा नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो. उत्तर. संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या त्या नाण्यांचा. इ. निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वतःलाच फसवण्यासारखे आहे. कशास ऐसा एडा चाळा स्वतः होऊन ठगण्याचा. प्रश्न तिसरा. संकल्पना स्पष्ट करा. अ. आभाळातील मोती. आभाळातून टपटपणाऱ्या पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे. पावसाचे थेंब मानवी जीवनासाठी मोत्या इतके बहुमोल आहेत. आ. मातीतील मोती. पावसामुळे शेतात धान्य पिकते, त्यामुळे माणसाची भूक भागते. पिकांच्या या दाण्यांना मातीमधले मोती असे म्हटले आहे. इ. मोत्यांचा संचय. पावसाच्या थेंबांना मोती म्हटले आहे. या मोत्यांचा संचय करा असे सुचवले आहे, कारण पाणी जीवनावश्यक आहे. इ. बहुमोल थेंब. पावसाच्या सरीतून येणारे पाण्याचे थेंब माणसाला व सृष्टीला जगवतात, म्हणून त्यांना बहुमोल म्हणजेच अत्यंत मोलाचे म्हटले आहे. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा, आभाळातील बहुमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. उत्तर. माणूस सोन्या नाण्याचा संग्रह करतो, पण सोन्याचा घोट माणसाची तहान शमवू शकत नाही. पाणी हे संजीवन आहे. सोन्या नाण्यापेक्षा ते अमूल्य आहे. आभाळातून येणारा हा पाण्याचा थेंब आज बहुमोलाचा आहे. प्रश्न पाचवा. माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर. निसर्ग माणसाला भरभरून मदत करतो, पण माणूस निसर्गाची कदर करीत नाही. उलट वारेमाप, जंगलतोड, जलप्रदूषण, वायुप्रदूषण यांसारखे गुन्हे करतो. निसर्गाकडे दुर्लक्ष करून त्याला लुबाडले तर माणूस वाचणार नाही. म्हणजेच निसर्गाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. त्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करायला हवे. प्रश्न 6वा. फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा. माणसाचे धन, निसर्गाचे धन. खडा पुढील प्रमाणे. 1. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे. 2. इतर मान्यवरांचे आभार मानणे. 3. निवेदक व स्वागतगीत सादर करणाऱ्यांचे आभार मानणे. 4. कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांचे आभार मानणे. 5. सभागृह, ध्वनिक्षेपक व्यवस्था, बैठक व्यवस्था करणाऱ्या व्यक्तींचे आभार मानणे. 6. कार्यक्रमाला मदत करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आभार मानणे. आंतरशालेय क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचे किंवा तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. पत्ता. जव्हार विद्यालय मुंबई, दिनांक 5/9/90. प्रिय अनु, सस्नेह नमस्कार. अनु, तुझे मनापासून अभिनंदन. आंतरशालेय क्रीडा महोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तू प्रथम क्रमांक पटकावलास. ही बातमी समजताच मला खूप आनंद झाला व तुझा अभिमानही वाटला. अनु, पहाटे उठून तू रोज न चुकता मैदानावर धावण्याचा सराव करायची. खूप मेहनत घ्यायची. आज तुला तुझ्या मेहनतीचे फळ मिळाले. पुन्हा एकदा तुझे मनपूर्वक अभिनंदन. आणि तुझ्या या यशाबद्दल तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवंय हे पण सांगशील. असेच यश संपादन करून आणखीन पुढे पुढे जात राहा हीच सदिच्छा.
तुझी जीवनी. आपण समजून घेऊया. प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते असे तुम्हाला वाटते का? एका अक्षराचा एकच उच्चार होतो का? उत्तर: प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते, पण काही अक्षरांचा उच्चार दोन प्रकारे होतो. उदाहरणार्थ 1. चंद्र. च चा उच्चार च्य सारखा होतो. चांदणे. च चा उच्चार च सारखाच होतो. उदाहरणार्थ 2. आजी. ज चा उच्चार ज्य सारखा होतो. आजोबा. ज चा उच्चार ज सारखाच होतो. उदाहरणार्थ 3. झकास. झ चा उच्चार झ सारखा होतो. झाड. झ चा उच्चार झ सारखाच होतो. असे आणखीन शब्द: 1. चांदी. 4. 2. चौक चष्मा. 3. जर जहर. 4. जोर जास्त. 5. झबले झमेला. 6. झुरळ झकास.